हॅलो, गुड मॉर्निंग. सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी आहे सुमन चंद्रशेखर ननवरे आणि आजपासून आम्ही आमच्या आयुष्यातील छोटे छोटे क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आम्ही बोरावणीमध्ये राहतो आणि आम्हाला एक मुलगी आणि 2 जुळे मुले आहेत. आमचं किराणा दुकान आहे आणि माझे ब्युटी पार्लर आणि इमिटेशन ज्वेलरीचं एक छोटं शॉप आहे. आज सण आहे म्हणून लवकर उठून आंघोळ केली आणि मी आंघोळ करून येईपर्यंत माझे दोन्ही बाळं उठले होते. ते खेळत आहे तोपर्यंत मी रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढणे हे माझं आवडतं काम आहे. प्रत्येक सणाला मी आवर्जून रांगोळी. आज जरा गडबड होती म्हणून सिंपलच रांगोळी काढली आणि हळदी कुंकू वाहिलं. मी रांगोळी काढून आत येईपर्यंत आईंनी सर्वांसाठी चहा केला होता आणि आई आता पुरणपोळी करण्यासाठी डाळ शिजायला घालत होत्या. इकडे गोलू खेळत होता तोपर्यंत मी सगळ्यांना चहा दिला आणि मधुराणी पण उठली. उठल्यावर ती खूप खुश झाली कारण मी तिला रात्री झोपेतच मेहंदी काढली होती. मधूने पटकन हात धुवून घेतले आणि चहा प्यायला आणि तोपर्यंत आम्ही दाराला तोरण बांधायला घेतले. हे सगळे हार शेखरनी म्हणजेच माझ्या मिस्टरांनी रात्रीच बनवून ठेवले होते कारण सकाळी खूप गडबड असते आणि रोजच्यापेक्षा काम पण जास्त असतं, त्याच्यामुळे हार वगैरे बनवायला टाईमच मिळत नाही. म्हणून त्यांनी रात्रीच तयारी करून ठेवली. हार बांधल्यानंतर उंबऱ्याची पण पूजा केली आणि दुसऱ्या दरवाजाला पण हार बांधायचा होता. या गडबडीमध्ये उंबऱ्याची पूजा केलेला व्हिडिओ राहून गेला. तोरण बांधल्यानंतर दरवाजे खूप छान दिसत होते. तोरण बांधून झाल्यावर दुकानातल्या काटाची पण पूजा करायची होती म्हणून त्याला पण हार घातला आणि हळदी कुंकू लावून पूजा केली. हे सगळं होईपर्यंत खूप टाईम झाला आणि बाळाला झोप येत होती म्हणून ते रडत होते, म्हणून दोघांना पण झोपवले. जेवढा वेळ यांना झोका द्यायला जातो तेवढा पण वेळ हे झोपत नाहीत. ह्यांच्यासाठी किचनमध्ये एक जोडी आणि हॉलमध्ये एक जोडी बांधली आहे. एक जण हॉलमध्ये झोपला आणि एक जण किचनमध्ये. गोलू तर पावडरचा डब्बा घेऊनच झोपला आहे. हा डब्बा त्याला खूप आवडतो. या आहेत आमच्या आजी सासू म्हणजे शेखरच्या आजी. यांना आम्ही सगळेजण नागाई म्हणतो. या चूल पेटवत आहेत कारण आम्ही सगळा स्वयंपाकात चुलीवर करणार आहोत. मधूची किती घाई चालली बघितलं का? मगाशी मेहंदी दाखव म्हणताना दाखवली नाही आणि आता तिला सगळ्यांना मेहंदी दाखवायची आहे. तिची मेहंदी बघा पहिला. तर आता सध्या सगळीकडेच गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही स्वयंपाकात चुलीवर करणार आहोत. आमच्याकडे 2 टाक्या आहेत पण एक रिकामी झाली आणि एक थोडीच राहिली आहे म्हणून ती एमर्जन्सीसाठी ठेवली आहे. नागाई बाहेर चूल पेटवत आहेत तोपर्यंत डाळ बघितली शिजली का? खूप छान शिजली होती. तोपर्यंत आईने पीठ मळायला घेतलं. या आहेत आमच्या आई. आई म्हणजेच माझ्या सासूबाई. यांचा स्वभाव खूप छान आहे. म्हणजे हे काम तुझं आहे आणि तूच करायला पाहिजे असं यांचं काही नसतं. 6 वर्ष झाले माझ्या लग्नाला पण मी आत्तापर्यंत एकदाही एकटीने पूर्णाचा स्वयंपाक केला नाही. ते प्रत्येक कामात मला मदत करत असतात. अतिशय मनमिळावू आणि समजून घेणारा स्वभाव आहे यांचा. त्या मला अगदी त्यांची मुलगीच समजतात आणि तसंच वागवतातही. इकडे आईंचं पीठ मळून झालं तोपर्यंत मी कुकरमध्ये भात लावला. इथे नागाई बाहेर चुलीवर दूध तापवत होती. नागाईला टेन्शन आलं होतं मधू गच्चीवर गेली आहे पडेल म्हणून. ही सकाळ सकाळी गच्चीवर जाऊन फुलं घेऊन आली आहे. इथे पुरण तयार करणार होते तोवरच गोलूचा आवाज आला. त्यांचा आवाज आल्यावर लगेच जावं लागतं, नाही तर ते जोळीतून वाकून खाली बघतात. गोलू शांत बसला आहे तोपर्यंत आईने आणि मी नाश्ता करून घेतला आणि इकडे मधूची गोलूसोबत काहीतरी बडबड चालू होती. मधूला यांच्यासोबत खेळायला खूप आवडतं आणि यांनाही खूप आवडतं. हे दोघे पण तिच्याकडे बघून खूप छान स्माईल करतात. आमचा नाश्ता करून झाला आणि सोनल पण आंघोळ करून आली. सोनल ही माझी छोटी बहीण आहे. माझ्या डिलिव्हरीच्या आधी माझी काळजी घेण्यासाठी ती इथे आली होती. तेव्हा
तेव्हापासून मी तिला इथेच ठेवून घेतलं आहे. ती कॉलेजला पण इथूनच जाते. इथं तिने देवपूजा पूर्ण केली आणि तुळशीला पाणी ओतायला गेली. तोपर्यंत नागाईने लिंबाची फांदी आणली होती. मी ती घेतली आणि गोलूला नागाईकडे दिले. त्यांच्या पणजीसोबत ते खूप छान खेळत बसत. ते खेळत आहेत तोपर्यंत कुकरची शिट्टी पण झाली आणि भात पण शिजला होता. शिट्टीचा आवाज आल्यावर गोलू लगेच वळून बघतोय आवाज कुठून आलाय ते. इकडे तो खेळत आहे तोपर्यंत मधूसाठी आंघोळीला पाणी काढलं आणि तो खेळत आहे तोपर्यंत तिला आंघोळ घातली. मी तिला आंघोळ घालत आहे तोपर्यंत आईने इकडे पुरण बनवलं आणि सोनाले पण नाश्ता करून घेतला. इथे पुरण शिजून तयार झालेलं आहे आणि आईने तिकडे भाजीला पण फोडणी देऊन घेतली. हे सगळं होईपर्यंत गोलू पण उठला होता आणि तो बाबांसोबत आणि मधूसोबत मस्त खेळत बसला होता. तोपर्यंत मी कडुलिंबाच्या फुलांमध्ये गुळ मिक्स करून घेतला. हे मिश्रण आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला खायसाठी बनवतो, पण आजच्या काळात हे जास्त कोणी बनवत नाही. ते बनवून झाल्यानंतर मी बाळासाठी उपीट करायला घेतले. मी उपीट करेपर्यंत आईने भजीसाठी मिरची आणि कांदा कापून घेतला आणि बाहेर चुलीवरती पापड आणि भजी तळून घेतले. आई हे काम करत आहेत तोपर्यंत आम्ही दोन्ही बाळांना उपीट खाऊ घातले आणि आंघोळ घालून त्यांना झोपवले. सोनालने झोका देऊन सौमित्रला झोपवले, पण सुशांत अजून जागाच होता. याचा खेळायचा मूड होता म्हणून याला खेळू दिले आणि मी आईला मदत करायला गेले. आम्ही दोघींनी मिळून पोळ्या केल्या. आमच्या दोघींकडे बघून मधूला पण पोळ्या करायच्या होत्या म्हणून तिने तिचे बैल आणि पोळपाट आणले, पण तिच्याकडून गोल पोळ्या बनत नव्हत्या म्हणून ती बांगडीने तिची चपाती गोल करण्याचा प्रयत्न करीत होती. मधू असाच कायम आमच्या कामामध्ये लुडबुड करत राहते. तिला असं करायला खूप छान वाटतं. इथे पोळ्या करून झाल्यानंतर मी देवापुढे नैवेद्य दाखवला आणि देवाकडे प्रार्थना केली की आमच्या घरामध्ये सुख समाधान आणि शांती राहो. नंतर आई आणि सोनल यांनी कपडे धुवून पाणी भरून घेतले. यांचं काम इथे चालू होतं आणि दोन्ही बाळ पण झोपले होते म्हणून आम्ही जेवण करायला बसलो. बघता बघता दुपार झाली होती आणि या दोघांना अजून हार पण दिला नव्हता म्हणून सोनलनी या दोघांच्या गळ्यात एक एक हार बांधला आणि ते त्याच्यासोबतच खेळत बसले होते. नंतर यांच्या खाऊचा टाईम झाला होता म्हणून यांचे पहिले कपडे चेंज केले कारण खूप गरम होत होतं आणि इथे खाऊ घालून त्यांना झोपवलं आणि दोघं पण झोपलेत म्हणून 10-15 मिनटं आराम करावं म्हणलं तर हे दोघं पण लगेच जागे झाले आणि परत त्यांचा गोंधळ चालू झाला. यांना दरवाजा उघडा दिसला की पहिला बाहेर जायचं असतं आणि इथे एका बांगडीसाठी त्यांचं भांडण चालू झालं. भांडण चालू असताना गोलूला बाहेरचा दरवाजा दिसला आणि तो लगेच बाहेर जायला निघाला. त्याच्या मागे हा पण गेला आणि दोघं पण बाहेर बघत होते. इथे बाहेर मधू आणि आई हरभरे नीट करत होते. हे आमच्या शेतातले हरभरे आहेत. तेवढ्यात खूप मोठी हवा सुटली होती, विजा चमकत होत्या आणि आभाळ पण खूप भरलं होतं आणि जोरदार असा गारांचा पाऊस पडला. त्या गारा इतक्या छोट्या होत्या की हातात घेईपर्यंत लगेच विरघळून जात होत्या. पाऊस पडल्यानंतर सगळीकडचं वातावरण एकदम थंड थंड झालं होतं म्हणून आम्ही सगळेजण आतमध्ये गप्पा मारत बसलो आणि बाळ पण खूप छान खेळत होते. खेळून खेळून दमल्यानंतर या दोघांना पण झोका देऊन झोपवले आणि ते झोपले आहेत तोपर्यंत घरातली बाकीची कामं आवरून घेतली. कुकर लावला आणि भांडे घासून घेतली. माझे भांडे धुवून झाल्यानंतर आईंनी स्वयंपाक केला आणि मी बाळासाठी खाऊ केला आणि ते झोपले आहेत तोपर्यंत सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि ते दोघे उठल्यानंतर त्यांनाही खाऊ घातलं. सगळ्यांचं झाल्यानंतर अजून एकदा सोनलनी भांडे घासून घेतले आणि नंतर त्यांच्यासोबत खेळत बसली होती. दोन्ही बाळा पण तिच्यासोबत खूप छान खेळतात. नंतर हे पण थोडा वेळ खेळले आणि लगेच झोपी गेले. तर असा होता आमचा अख्खा दिवस. पुढची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.